आता फायनली आम्ही लवकरच पोहोचणार आहोत. तुम्ही ज्या नजाऱ्याची वाट बघत आहेत आणि मी पण बघायसाठी खूप जास्त आतुर आहे. चला पटकन आता बघ. हॅलो गाईज, मी प्रिया. माझ्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, आजचा व्हिडिओ खूप जास्त मजेशीर होणार आहे, कारण मी आलेली आहे. हे बघा, हा गेट बघून तर तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आलेली आहे. तर हो गाईज, मी आली आहे मुक्ताई देवस्थानला. तर चला आता आतमध्ये जाऊ. खूप साऱ्या गाड्या बाहेर पण येत आहेत. आता आतमध्ये किती गर्दी आहे तर माहित नाही. चला जाऊन बघू एकदा. हो, कोणत्या वाचे? अच्छा, हो का. युट्यूबला पण येणार आहे बघा व्हिडिओ. तर गाईज, आता मला जे मिळालेले होते ते होते माझे फॉलोअर्स इंस्टाग्रामला. म्हणजे त्यांनी रील्स बघतात, त्यांनी म्हणत होते की व्हिडिओमध्ये घ्या. त्यांनी पण इकडे फिरायलाच आले होते मुक्ताईला. त्यांनी फिरून जात होते, मग त्यांना व्हिडिओमध्ये वगैरे घेतलं आणि आम्ही इकडे आलो. हे बघा, चांगली ट्रॅफिक इकडे जाम आहे. हे बघा, इकडूनच ट्रॅफिक अशी आहे. आतमध्ये कसं असं, आम्हाला तर इकडेच गाडी ठेवावं लागणार आहे की काय माहित नाही. आपण कुठे ठेवणार आहोत गाडी? बाईक जात असेल ना समोर. समोर जात असेल, समोर न्यायचं ना. हा, बाईक येऊ शकते ना. हे ट्रॅफिक बघा, जाता सुद्धा येत नाहीये. हे बघा, जेवढं समोर जाता येईल तेवढं समोर जाऊ आणि मग ठेवून देऊ. आता कशी हालत आहे तर मग येताना कशी होईल. पावसाळ्यात हाच वस्त सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की जिकडे तिकडे जे वॉटरफॉलचे वगैरे ठिकाण आहेत तिथे प्रत्येक इथं अशीच गर्दी असते. आता माहितीये का, एवढी गर्दी आहे. दोन्ही साईडला, रस्त्याच्या दोन्ही साईडला नुसतं फक्त गाड्या लागून आहेत. ते बघा, 4 व्हीलर्स आहेत फक्त दोन्ही साईडला. अजून येणं चालूच आहे तरी पण. यावरूनच असं वाटतंय आतमध्ये किती गर्दी असेल. तिथं धबधब्याच्या साईडला माहित नाही जागाही आहे की नाही तिथे माहित नाही. आणि आता स्वरूपलाही आणलाय. हाही कसं ऍडजस्ट करणार आहोत याला माहित नाही कसं होते का. बघू आता. एवढं ट्रॅफिक आहे की आमची समोर आता गाडी गेलीच नाही बिलकुल. आम्हाला इथेच पार्क करावी लागली. आता इथे रस्त्याच्या कडेला पार्क करून केली आणि आता जाणार पायीच जाणार. आता मला माहिती नाही इथून किती लांब आहे काय आहे, पण आता आम्हाला इथून पायीच जावं लागणार, कारण जर गाडी नेली तर आम्ही समोर जाऊच शकत नाही. त्याच्यामुळे चला तर मग आता पायीच जाऊ. यार, ही ट्रॅफिक बघून असं वाटतंय, ही ट्रॅफिक बघून इथूनच चालायला व्यवस्थित जागा नाही आहे. तर त्या धबधब्यावर तर पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल. यार कसं असं माहित नाही आता कसं होणार आहे. यार हे बघा, ही ट्रॅफिक मागवून आम्ही ती लांब असून चालत येतात तरी खतम होतच नाहीये. हे गाईज, फायनली पोहोचली ट्रॅफिक मधून. इथं आता पायी देवस्थानला मुक्ताई. आणि माहिती का, इथे असं वाटतंय की जसं काही जत्रा भरली आहे. इतकी गर्दी आहे की जत्रा भरल्यासारखी. हे बा, असं वाटतंय का जत्राच भरली आहे म्हणून, पण तसं काही नाहीये. सगळे इथे वॉटरफॉलला आले आहेत. जर मी नाही आली असती तर शायद हा वापस झाला असता वाटते. बरं झालं आली, मी थोडी लेटच झाली वाटते. ऑलरेडी एवढी गर्दी झालेली आहे. आता नाही का, तिकडे धबधब्यावर जाण्याच्या आधी मला असं वाटतं काहीतरी पेट सुद्धा करून खावी. अजून वर जातपर्यंत सगळं होणार आहे. आमच्या घरी झाड आहे. हा गरमागरम भुट्टा. माहित नाही या सीझन मध्ये भुट्टे का इतके चांगले लागतात. मस्त लिंबू मीठ पण लावून आहे. तू पण रील बनवते का? नाही, मला असं वाटलं की कुठेतरी बघितली आहे म्हणून. लक्षात आहे की म्हणजे तुम्ही तेच आहे प्रियाताई. अच्छा, झालं तुमचं फिरून? हो, आता मी 10 वाजता आलो. म्हणजे तुम्ही गाडीच करून आले असणार ना मग? अच्छा, हो का. इथून किती लांब आहे? 10-20 मिनिटात. हो, अच्छा. आमचं खूप लांब आहे. आम्ही शेगाव. हा, डायरेक्ट.
नाही शेगाव म्हणजे तिकडे समजले का? नाही 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 नाही, शिर्डी शेगाव नाही, हा जवळचा आहे, बोरे जवळचं. झालं तुम्ही आले पण? अच्छा. नाही आता आम्ही जात आहोत, खूप जास्त गर्दी आहे ना. आता तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ट्रॅफिक खूप जास्त आहे, आता जाता येणार नाही बिलकुल. गाडी निघते की नाही माहित नाही. इकडेच आहे का तुमची गाडी, का तिकडे आहे? हो का? माझा व्हिडिओ युट्यूबला पण येणार आहे बघा, मग तुम्ही पण असणार आहे. तुम्ही पण असणार आहे. ठीक आहे, बघत जा, सपोर्ट करा. बाय बाय. सांगितलं याचं लक्षच नव्हतं. हो का? हो, छान व्हिडिओ बनवतात. तुम्ही बघते का? अच्छा. पाहिली. हो? ठीक आहे, आता बघून घ्या. युट्यूबला पण व्हिडिओ जाणार आहे, तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, ठीक आहे. तिथे बसून छान गरमागरम भुट्टा खाल्लं आणि आपले फॉलोअर्स वगैरे मिळाले, त्यांना भेटलो आणि आता जात आहोत वर. गर्दी पण आहे वरती, हे बघा. तर फायनली पोहोचलो आम्ही इथे आणि पहिले मंदिरामध्ये जाऊ, तर दर्शन घेऊन घेऊ आणि मग जाऊ धबधबाकडे. स्वरूप आलं की बघा, एवढी मोठी बॅग घेऊन यावं लागते आम्हाला. हे खाली खूप खराब झालाय. चला आता दर्शन घेते मी. पूर्ण गुफा आहे. मी फर्स्ट टाइमच बघत आहे मुक्ताई देवी. चला दर्शन वगैरे झाले, आता आपण जाऊ तिकडे धबधब्याकडे. चला आता फायनली आम्ही लवकरच पोहोचणार आहोत. तुम्ही ज्या नजाऱ्याची वाट बघत आहेत आणि मी पण बघायसाठी खूप जास्त आतुर आहे. चला पटकन आता बघ. माहित नाही तो नजारा कसं असं, निहार बघासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे. चला तर गाईज हे बघा, आधी इतकं एन्जॉय चालू आहे सर्वांचा आणि आज संडे असल्यामुळे तर डबलच मजा आहे. जेवढे लोक नव्हते तेवढे सगळे आले वाटते इथे बघा. आता आपण तिकडे धबधब्याकडे जाऊ. तर गाईज फायनली तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत आहे तो क्षण आला आणि मला पण खूप जास्त चांगलं वाटतं. हे बघा मागे बघा धबधबा. पण माहितीये का, पाणी कमी झालंय आता पहिलेच्या पेक्षा, नाहीतर खूप पूर्ण भरून असते धबधब्याने. हा किती छान वाटतं ना. इतकी गर्दी आहे इथं, गर्दी इतकी गर्दी आहे इथं का भयंकरच. हे बघा, मला वाटत नाही तिथे आम्ही जाऊ सुद्धा शकणार, म्हणून फक्त मुलाच्या मुलं तिथे भरून आहे ना. खूप जास्त एन्जॉय करत आहे सगळे लोक. या धबधब्यावर काही आमचा काही नंबर लागू शकत नाही, त्याच्यामुळे आता आम्ही इथून तिकडेच चाललो आहोत. जिथे थोडंसं पाणी आहे तिकडेच जाणार आहोत. इथं कसंच जमू शकत नाही, इथं फक्त मुलंच भरून आहेत पूर्ण, त्याच्यामुळे आता इकडे जाऊ. आणि स्वरूपला पण पाण्यामध्ये ओलं व्हायचं आहे. धबधब्याच्या खाली तर गर्दी आहे, तुम्ही बघितलेच होते, पण जेवढी खाली गर्दी आहे त्याच्यापेक्षाही अजून तेवढीच जवळपास वर पण गर्दी आहे. हे बघा पब्लिक, जिकडे तिकडे पब्लिकच पब्लिक आहे बिलकुल. आणि इथूनच खालून धबधबा पण जाते. आणि स्वरूपला पण खूप वेळचं पाण्यामध्ये जायसाठी फडफड करत होता, तर आता त्याला पण थोड्या वेळ तिथे पाण्यामध्ये खेळू द्यावं लागेल. स्वरूप खेळते तू? आता त्याला खेळू द्यावं लागेल थोड्या वेळ. चला, हा स्वरूप बघा गाईज मस्त बसलाय. स्वरूप पाण्यामध्ये नाही खेळत का? मम मध्ये खेळ. मम कुठे आहे? मम मध्ये ये. हा एक पाय टाकलाय फक्त. एकदाचा जर तो खाली उतरली की झालं, मग तो निघणार नाही. पण आता उतरायच्या वेळी माहित नाही तो उतरून नाही राहिला. हा घाबरत आहे की काय माहित नाही, खाली उतरत नाही. याला आता मीच घेऊन थोडीशी खाली बसवते याला. ये 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 खाली बस. बसा इथे, बसा खाली बस, खाली बस. पाण्यामध्ये है इच्छा. कसं लावलं तू? कसं लावलं स्वरूप? कसं लावलं? दाखव, लावून दाखव मला लावून दाखव. असं लावते का? बस खाली बस, खाली बस स्वरूप. हॅट बसलं स्वरूप, छान बस. मांडी घालून बसा.
पडते स्वरूप, पडते बेटा स्वरूप. इथं 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 बसा, इथं बसा. हा इथं बसते. अरे वा वा. अरे यार त्याला तिकडेच जायचंय वाटते. तिकडे नाही जाऊ, छान बस. हो का? कोणत्या क्लास मध्ये? तुम्हाला आवडतात व्हिडिओ? लाईक करता का? होतो वाटते, म्हणते फॉलो पण केलं होतं वाटते. हा हो का? कोणत्या क्लास मध्ये आहे तुम्ही? तुम्ही एवढ्यालेच मुलं आले का मोठे आले? अच्छा हो का? झाले का ओले वगैरे तुम्ही? चालले पण आता गावाला? अच्छा हो का? ठीक आहे. हं बघा, लाईक करा, सपोर्ट करत जा. तिथेच बस ना, इथेच बस. खाली हो, खाली. हे इथे हा. गुड बॉय. स्वरूप किती टाइम्स पाण्यामध्ये खेळत होता तरी पण तो बिलकुल बाहेर यायला तयारच नव्हता. त्याला जबरदस्तीने बाहेर आणलं, चेंज केलं तरी पण तो इथं थांबायला तयार नाही. जर खाली सोडलं की झालं, तो पाण्याकडेच जात आहे. म्हणून त्याचे पप्पा त्याला पकडून ठेवले आहेत. आता मला असं वाटतं की ते जास्त वेळ थांबायला नाही पाहिजे. आम्हाला जावं लागेल कारण भरपूर टाइम झाला तो पाण्यामध्येच खेळत होता. तर आता आम्ही वरून खाली जात आहोत. स्वरूप घरी जायचं का आपण? घरी जायचं का मम खेळते? सांग लवकर सांग. चला घरी चला. बूम चला बूम 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 बूम. चला 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 मग चला. मम खेळते का? बूम जायचं. बूम मम्मी मुंबई दोन्ही कसं होईल? एकच सांग. मम का बूम? सांग मम का बूम? बूम जायचं का बडा? मम. आता आम्ही खाली पोहोचलो आणि आता थोडंसं नाश्ता वगैरे करतो आणि गावाला जाण्यासाठी निघतो. आम्ही माहितीये का 2 वाजता आलो होतो इथे, आता आज जवळपास 5 वाजले आहेत. इतकं टाइम झालं, काही समजलंच नाही कसं टाइम गेलं तर. पण आता नाश्ता वगैरे करूनच मग गावाला जातो. हे बघा, तरी पण इतकं टाइम झालं आहे तरी पण इतकी गर्दी आहे बघा. लोक येतच आहे काही समजत नाहीये. यापर्यंत चालू राहणार आहे. आम्ही नाश्ता करायला गेलो होतो पण इथं खूप जास्त महाग आहे, त्याच्यामुळे आम्ही काही इथे नाश्ता केलाच नाही. आता डायरेक्ट चिमूरला जाऊ आणि मग तिथेच नाश्ता वगैरे बघू. ट्रॅफिक जाताना पण ट्रॅफिक आहे एवढी. हे बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हापर्यंत बाय.